स्वामी समर्थ. नमस्कार. कन्या राशीच्या जातकांनो, काळ बदलणारे, नशीब फिरणारे, ब्रह्मदेवाने लिहिलेल्या 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या आमोशा आधी घडणार आहेत. कन्या राशीच्या जातकांनो, आता डोळे उघडून कान देऊन नीट ऐका, कारण आकाशात घडणारा हा महाग्रह बदल तुमच्या आयुष्याचा संपूर्ण इतिहास आणि भूगोल बदलून टाकेल. कारण आजवर ज्या नशिबाने तुमच्या पाठीची पाठ फिरवली, तेच नशीब आता स्वतः तुमचे भविष्य घडवण्यासाठी समोर येत आहे. सूर्यग्रहणाची ती भयावह सावली आणि अमावस्याचा तो काळजाचा ठोका चुकवणारा काळोख अत्यंत वेगाने जवळ येत आहे. तुमच्या राशीवर एकाच वेळी अतिशय शक्तिशाली ग्रह बदल होत आहे आणि महाकुंभ योगातील नक्षत्राचा भयंकर फेरबदल घडून येत आहे. लक्षात घ्या मित्रांनो. आणि या काळामध्ये एका बाजूला संकटाचे काळे ढग घोंघवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अमावस्याची ती काळ रात्र सुरू होण्यापूर्वी नशिबाचे बंद दरवाजे सुद्धा कायमचे उघडतील. 5 अशा मोठ्या खुशखबरी तुमच्या हाती पडेल, ज्या तुमचं संपूर्ण आयुष्याची दिशा एका रात्रीत बदलून जाईल. पण लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही जर यातील तिसरी आणि 5वी खुशखबर ऐकायची चुकवली, आणि मी सांगणार आहे शेवटी की अमावस्याला या 2 अशा भीषण चुका अजिबात चुकूनही करायच्या नाहीत, तर त्या तुम्ही केल्या तर हातात आलेला सोन्यासारखा योग क्षणात राखेत जमा होईल. त्यामुळे काळजीपूर्वक ऐका. तीव्र वेगाने उघडणारा हा काळ तुमच्या नशिबाचा कट कसा बदलणार आहे, त्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. तर कन्या राशीच्या जातकांनो, सूर्यग्रहणाची भयावह सावली जशी आकाशात आकार घेऊ लागेल, तसतशी कन्या राशीच्या जातकांसाठी ग्रहाची एक दुर्मिळ आणि अतिशक्तिशाली चक्रे फिरू लागणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या एका मोठ्या स्वप्नासाठी अहोरात्र कष्ट उपसत होता, परंतु ऐन मोक्याच्या वेळी नशिबाने हात वर केल्यामुळे जे काही स्वप्न अपुरे राहत होते, तो काळ आता पूर्णपणे पलटणार आहे. आकाशातील या ग्रहाबद्दल आणि बलवान नक्षत्राचे भ्रमण तुमच्या नवम स्थानात म्हणजे भाग्यस्थानाला इतके जागृत करणार आहे की तुमच्या बंद पडलेल्या नशिबाचे कुलूप सुद्धा एका फटक्यात उघडेल. अमावस्याचा काळोख सुरू होण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात असा काही एक प्रचंड मोठा आणि अनपेक्षित चमत्कार घडेल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. स्वतःच्या हक्काचे स्वप्नातील घर खरेदी करणे असो, नवीन भव्य गाडी घेणे असो, किंवा कौटुंबिक जमिनीचे प्रलंबित व्यवहार मार्गी लागणे असो, किंवा एखाद्या कोट्यावधीचा भव्य प्रकल्प अचानक सुरू होणे असो, तुमचे अनेक वर्षाचे स्वप्न आता प्रत्यक्ष डोळ्यासमोर साकारताना तुम्हाला दिसेल. आजवर तुम्ही केलेल्या प्रत्येक लहान मोठ्या कष्टाचे, त्यागाचे, सोसलेल्या वेदनाचे फळ नियती तुम्हाला या काळात नक्कीच व्याजासकट परत करेल. तुम्ही ज्या कामाला हात लावाल तेथे विजयाची, यशाची खात्री तुम्हाला नक्षत्राच्या त्या अद्भुत योगामुळे मिळेल. पण थांबा मित्रांनो, या प्रचंड यशाच्या उंबरठ्यावर असताना एक भीषण चुकापासून सावध नक्की राहा. जेव्हा भाग्य तुमच्यावर मेहरबान होत असते आणि यश तुमच्या हाती येणारे असते, तेव्हा माणसाच्या पाठीमागे गुप्त शत्रूची म्हणा किंवा दुष्ट नजरांची सावली आपोआप तयार होत असते. त्यामुळे नशिबाची सर्वात मोठी खुशखबर पूर्णपणे हाती येण्यापूर्वीच किंवा प्रत्यक्ष काम पूर्ण होण्याआधीच तुमच्या योजना असो किंवा आनंद कोणासमोरही उघड करू नका. अतिउत्साहात येऊन गुप्त गोष्टी बाहेर सांगितल्यास किंवा अहंकार दाखवल्यास अमावस्येच्या त्या संवेदनशील काळात वाईट शक्तीची नजर तुम्हाला लागू शकते आणि त्यामुळेच तुमच्यावर आलेला जो सुवर्ण योग आहे तो क्षणात राखेत जमा होऊ शकतो. त्यामुळे अत्यंत नम्र राहून ही खुशखबरी स्वतः जवळच गुप्त ठेवा आणि या नशिबाच्या या भव्य प्रवासाचा आनंद घ्या. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या कौटुंबिक आयुष्यावर गेल्या अनेक महिन्यापासूनची अत्यंत गूढ, वाईट आणि अदृश्य सावली पसरली होती. कारणाशिवाय घरात येणारे भयंकर क्लेश असो, क्षुल्लक कारणावरून पती पत्नीमध्ये जे वाद होत होते, मुलाच्या भविष्याची तुम्हाला चिंता सतावत होती आणि घरातील माणसामध्ये निर्माण झालेला जो प्रचंड दुरावा होता, त्यामुळे तुमचे हसते खेळते घर सुद्धा एखाद्या स्मशानासारखे शांत आणि तणावग्रस्त जे बनले होते मित्रांनो. परंतु आता सूर्यग्रहण सुरू होणार आहे अमावस्याला, त्या सूर्यग्रहणाची सावली दूर होत असताना अमावस्याच्या आधी होणारे हे महान नक्षत्र जे महान नक्षत्र आहे, ते परिवर्तन तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि दुष्ट शक्तींना एका फटक्यात भस्मसात करण्यासाठी सज्ज होणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, या महाग्रह बदलामुळे तुमच्या घरातील जुने मतभेद, गैरसमज, कटुता अचानक एका रात्रीत संपुष्टात येईल. ज्या नात्यामध्ये कालपर्यंत विष कालवले होते, तिथे पुन्हा एकदा प्रेमाचा आणि विश्वासाचा प्रचंड ओलावा निर्माण झालेला तुम्हाला दिसेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन जुन्या सर्व जखमा विसरतील आणि घरामध्ये मोठे मांगलिक, धार्मिक व शुभ कार्य सुद्धा ठरण्याची 100% शक्यता निर्माण होत आहे.
त्यामुळे या शुभ कार्यामुळे तुमच्या वास्तुदोष जो आहे तो नष्ट होऊन घराचे वातावरण अत्यंत पवित्र व आनंदी बनेल, ज्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाचा चेहरा पुन्हा एकदा खुलून उठेल. जर तुमचा कोर्ट कचेरीचा, जमिनीचा किंवा वारसा हक्काचा किंवा संपत्तीचा जो काही एखादा जुना वाद असेल, तर याचा निर्णय सुद्धा अचानक तुमच्या बाजूने या महिन्यात लागू शकतो. त्यामुळे एक मोठा प्रचंड मानसिक किंवा आर्थिक दिलासा तुम्हाला मिळेल. तुमच्या यशावर जळणारे, पाठीमागे कट कारस्थान करणारे गुप्त शत्रू सुद्धा या काळात तुमच्यासमोर पूर्णपणे हतबल होऊन गुडघे टेकतील. समाजात, नातेवाईकामध्ये तुमचा मान सन्मान एका रात्रीत गगनाला भिडेल. पण थांबा मित्रांनो, ही आनंदाची लाट घरात येत असताना अमावास्येच्या आधी तुम्ही दोन भीषण चुका अजिबात करू नका. ती चूक कोणती व ज्याने ते सर्व सुख एका क्षणात राखेत जमा होऊ शकते, ते मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. त्यामुळे या या भविष्यवाणीचा शेवटचा भाग ऐकायला विसरू नका. आता कन्या राशीच्या जातकांनो, कान देऊन लक्ष देऊन नीट ऐका, कारण हा भाग तुमच्या आरोग्याच्या आणि जगण्याच्या ऊर्जेसाठी सर्वात जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून म्हणा किंवा वर्षापासून तुमच्या शरीराला आतून पोखरणाऱ्या अनेक अनामिक व्याधी असतील, डॉक्टरच्या निष्फळ ठरणाऱ्या फेऱ्या किंवा शरीरात सतत जाणवणारा प्रचंड थकवा यामुळे तुम्ही आतून पूर्णपणे खचून गेला होता. परंतु सूर्यग्रहणाची ती भयावक सावली जशी मागे सरकेल तसतसे तुमच्या कुंडलीतील 6व्या आणि 8व्या स्थानावर सर्व वाईट ग्रहाचे आणि रोगाचे काळे सावट पूर्णपणे नष्ट होईल. या महान नक्षत्र परिवर्तनामुळे तुमच्या आरोग्यात असे काही अद्भुत अकल्पनीय चमत्कार घडायला लागेल, ज्याची वैद्यकीय शास्त्राला सुद्धा नवल वाटेल. अनेक वर्षापासून सतावणारे जे जुने आजार आहेत, पाठीचे, सांध्याचे तीव्र जे त्रास आहेत, गुडघेदुखी असो, डोकेदुखी असो किंवा मनावर साचलेला जो प्रचंड मानसिक ताण आहे, तुम्हाला जो रात्री झोपू देत नाही, त्याला अचानक तुम्हाला या अमावस्याच्या नंतर गायब होताना दिसेल. तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये एक नवीन विलक्षण ही अफाट ऊर्जा संचारताना तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल मित्रांनो. त्यामुळे तुमचं मन अत्यंत हलकं होईल आणि तुमची प्रलंबित असणारी सर्व कामे सुद्धा दुप्पट किंबहुना तिप्पट वेगाने पूर्ण करून दाखवाल. त्यामुळे आरोग्याबाबत मिळणारी ही अतिशय अशी सुखद बातमी तुमचे व तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे सर्व मानसिक ओझे कायमचे हलके करून टाकणार आहे. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांना आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या अद्भुत आणि महाग खुशखबरीची, ज्याची तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासून अगदी डोळ्यात तेल घालून आतुरतेने वाट पाहत होतात. सूर्यग्रहण अमावस्येच्या दिवशी आणि अमावस्याचा तो दुर्मिळ जो अतिशक्तिशाली योग जो बनत आहे तुमच्या कुंडलीत धनेश आणि लाभेस या दोन्ही ग्रहांना बलवान करतोय. आजवर तुमच्या राशीवरती, धन राशीवर आणि तिजोरीवर असणारे दारिद्र्याचे, आर्थिक टंचाईचे जे काळे ढग होते, जे आता ते पूर्णपणे दूर होणार आहेत. त्यामुळे नशिबाचे सर्व दरवाजे आता एकाच वेळी उघडणार आहेत. अचानक गुप्तपणे धन, जुन्या विसरून गेलेल्या गुंतवणुकीतून, कल्पनेतून पलीकडे जाऊन अफाट परतावा तुम्हाला मिळेल, किंवा जे अडकलेले तुमच्या हक्काचे जे लाखो रुपये होते कोणाकडे तरी, ते अचानक तुम्हाला परत मिळू लागतील. अशा चमत्कारी घटना एका मागोमागे या महिन्यात घडतील मित्रांनो. त्यामुळे आर्थिक चणचणीमुळे ज्या ज्या गोष्टी, योजना किंवा तुमची स्वप्ने बाजूला साडली होती, ती सर्व पुन्हा एकदा जिवंत होतील. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त नवीन अत्यंत भक्कम मार्ग तुमच्यासाठी मोकळे होणार असून पैशाचा इतका मोठा ओघ वाढेल की तुमची सर्व आर्थिक गणिते पूर्णपणे बदलणार आहेत. कन्या राशीच्या जातकांनो, आता लक्षात घ्या, हे सूर्यग्रहण आणि अमावस्येचा जो दुर्मिळ काळ, जो अद्भुत योग बनून आला आहे, ती खुशखबर तुमच्याकडे घेऊन आलाय, तितका तो अत्यंत संवेदनशील आणि सावध राहण्याचा आहे. या काळात ग्रह नक्षत्राची प्रचंड ऊर्जा फिरत असल्यामुळे अमावस्येची ती काळी रात्र संपण्यापूर्वी तुम्ही पहिली अत्यंत भयानक जी वरती सांगितलेल्या ज्या 2 चुका आहेत त्या बघणार आहोत. त्यातली एक चूक अजिबात करू नका. ती म्हणजे अमावस्येच्या दिवशी संध्याकाळनंतर कोणत्याही निर्जन ठिकाणी, स्मशानभूमीजवळ म्हणा किंवा चौरस्त्यावर, उघड्या पडक्या वास्तूजवळ चुकूनही जाऊ नका. तसेच या काळात कोणत्याही अनोळखी संशयित व्यक्तीने दिलेले अन्न, गोड पदार्थ, पेय, प्रसाद अजिबात घेऊ नका. कारण या काळात वाईट शक्ती आणि गुप्त शत्रू अत्यंत सक्रिय होत असतात. त्याचा फटका तुमच्या यशावर आणि आरोग्यावर बसू शकतो. त्यासोबतच दुसरी मोठी चूक म्हणजे तुमच्या घराची, गुप्त कमाईची, नवीन योजनेची किंवा मिळालेल्या खुशखबरीची कोणतीही अंतर्गत माहिती जी असेल ती कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला किंवा बाहेर कोणाजवळही शेअर करू नका. त्याऐवजी या काळात मनात जी भीती आहे, अस्वस्थता आहे, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मित्रांनो, अमावस्येच्या काळामध्ये जी राहते, त्यासाठी तुम्ही दररोज किमान 10 ते 15 मिनिटे एकांतात बसून
बसून ओम नमः शिवाय किंवा ओम बुधाय नमः या मंत्राचा जप करत ध्यानधारणा सकाळी सकाळी मेडिटेशन तुम्ही करू शकता. मन शांत ठेवून केलेली ही ध्यानधारणा आणि मी सांगितलेली जी गुपित आहेस तुम्ही जर पाळले मित्रांनो, तर अमावस्येचे हे सावट निघून जाईल आणि तुम्हाला या 5 खुशखबऱ्या तुमच्या आयुष्यात कायमचा प्रकाश देऊन जातील. तर अशा प्रकारे कन्या राशीच्या जातकांनो, सूर्यग्रहण आणि अमावस्येच्या या शक्तिशाली आणि संवेदनशील काळात मिळणाऱ्या या 5 महान खुशखबऱ्या तुमच्या आयुष्यात 100% अशा फलद्रूप व्हाव्यात आणि कोणत्याही वाईट शक्तीची, ग्रहाची किंवा शत्रूची दुष्ट तुमच्यावर पडू नये असं तुम्हाला वाटत असेल, तर एक अत्यंत सोपा शक्तिशाली महाउपाय तुम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे. अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली किंवा तुमच्या घरातच फक्त मुख्य उंबरठ्यावरती मोहरीच्या तेलाचा एक दिवा आवर्जून प्रज्वलित करा. दिवा लावल्यानंतर तिथे थोडंसं बसून मान झुकून ओम बुधाय नमः किंवा ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा, शक्तिशाली मंत्राचा कमीत कमी 21 वेळा किंवा 108 वेळा जप करावा. आणि हा छोटासा उपाय तुमच्यावर येणाऱ्या सर्व दुष्ट शक्तींना, अनिष्ट ग्रहाच्या प्रभावाला आणि शत्रूच्या कट कारस्थानाला क्षणात भस्मसात करेल आणि ही 5 खुशखबरी तुमच्या दारी अत्यंत आनंदाने धडकतील. हा येणारा काळ तुमच्यासाठी भाग्योदयाची नवी पाठ घेऊन येत आहे. पण लक्षात ठेवा मित्रांनो, नक्षत्राची ही हालचाल जितकी शुभ आहे तितकी ती तुम्हाला सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा देते. मी सांगितलेली सर्व चुकाविषयी अत्यंत सावध राहा. अमावस्येच्या काळोखात स्वतःवर, आपल्या कष्टावर, स्वामीच्या आशीर्वादावर आपला विश्वास अजिबात ढळू देऊ नका. कोणतीही भीती, शंका मनात न बाळगता मिळाल्या या सुवर्ण संधीचे सोने मात्र नक्की करा. तुमचा प्रामाणिक कष्ट असो किंवा हे महाउपाय एकत्र करून तुमच्या आयुष्यातील दुःखांचे सर्व ढग जे आहे, काळे ढग, ते कायमचे दूर सारतील आणि हा काळ केवळ बदलाचा नाही तर तुमच्या अखंड विजयाचा ठरेल. मित्रांनो, आता जाता जाता मला सांगा की तुम्हाला या 5 ज्या खुशखबऱ्या सांगितल्या त्यात सर्वात आधी तुमच्या आयुष्यात कोणती हवी आहे? आणि कमेंट बॉक्समध्ये जय बुधदेव किंवा ओम नमः शिवाय लिहून पूर्ण भक्तिभावानं तुमची इच्छा, तुमचं उत्तर नक्की नोंदवा, जेणेकरून तुम्हाला बुधदेवाचा आणि महादेवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल. त्यासोबतच जर तुम्हाला ही माहिती, मार्गदर्शन महत्त्वाचं वाटलं असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या कन्या राशीच्या सर्व प्रियजनांसोबत शेअर करून आपल्या चॅनलला प्रभावी राशी भविष्यवाणीसाठी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.